तर विवेकने झेल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. स्ट्राईकला बॅटर नवीन अनिल बोधे. डीप पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, फुटचा बॉल. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. सकाळच्या सत्रामध्ये प्रशांत मयेकर यांना गोलंदाजी करत असताना पाहिलं. ज्या प्रकारची गोलंदाजी, त्यानंतर बबलूला आपण पाहिलं. बबलू कनौजिया विराट स्पोर्ट्सचे अँबॅसेडर आणि खऱ्या अर्थाने प्रोप्रायटर. हा देखील बॉल डॉट. बघा, हे हँड कॉर्डिनेशन असतं. जेव्हा तुम्ही टेनिसचा बॉल खेळता, टेनिक्स ते वेगळे बॉल, रबर बॉलचा अंदाज घेणं वेगळं, टायमिंग करणं वेगळं. तुम्ही जर त्या पद्धतीने, जे मगाशी आपण केतन घाटावरच्या बाबतीत पाहिलं, केतनने प्रयत्न केला, बॉल टायमिंग होत नव्हता. आणि त्यानंतर महेश पाटील यांना आपण पाहिलं. शिवप्रतिष्ठानसाठी काय बॅटिंग केली होती त्याने. राहुल वळवेकर ज्यांनी या स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या केलेली आहे. आता मात्र लो फुलटॉस चेंडूला बनवलंय. स्वप्नील लाल त्या ठिकाणी आपण पाहतोय आलेले आहेत. स्वप्नील बांदवरकर, लेग स्टंपच्या बाहेर वाईड. या वाईडने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 2 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. 4 बॉल 2. दिनेश राईट ऑन द विकेट. फुल टॉस, कामेश पेडणेकर, 1 बाउंड, चौकार. कोणतीच संधी नाही. बॉल ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑन द बाउंड्री. 4 रन्स. धावसंख्या 6, 1 गडी बाद. 5 बॉल, धावसंख्या 6. पहिले 2 ते 3 बॉल मिळाले नाही अनिल बोधेला. त्यावेळेस त्याने एक चांगला प्रयत्न केला. मात्र आता कामेशने पहिलाच बॉल टाइम केला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट देखील 40+ मध्ये खेळलेले आहेत. पुढे आले, जागा बनवली, कव्हरला. बघूया अनिल त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 1 धाव पूर्ण करताय, दुसऱ्या धावसाठी येणार का? मात्र त्या दरम्यान डीपचा खेळाडू येतोय. 1 धाव, धावसंख्या 7. 1 ओव्हर 7 रन्स. रॉयल वॉरियर्स संघ तयार झाला त्यावेळेस निश्चितपणे या खेळाडूंनी देखील कित्येक वर्ष त्या संघासाठी प्रतिनिधित्व केले. कामेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, आज आपण जुनो स्पोर्ट्स पाहतोय. विराट स्पोर्ट्सचे देखील प्रोप्रायटर इथे उपस्थित आहेत. आपण पाहत आहोत कामेश स्पोर्ट्स हा देखील अजून एक स्पोर्ट्सचा ब्रांड. स्वप्नील लाली इनका भी यहाँ पर स्वागत हो रहा है. स्वप्नील शाह, बादशाह गोलंदाज येत आहेत. सचिन कवठे स्ट्राईकला बॅटर आहे, ज्यांचं नाव आहे कामेश पेडणेकर. आणि जर आपण पाहिलं तर वेगवेगळे असे खेळाडू आहेत ज्यांनी मेहमूद असेल, रॉयल वॉरियर्ससाठी ज्याच्या वेळेस कांदिवलीच्या संघातून ते खेळले. कामेश पेडणेकर समोरच्या दिशेला, व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स, कॅच होऊ शकली असती, मात्र कोणी ट्राय केलीच नाही. बॉल ज्या प्रकारे गॅप तर एवढा पण नव्हता की बॉलच्या रीच पर्यंत पोहोचतील, मात्र बॉल सरळ निघून जात आहे चौकारासाठी. 4 धावा. धावसंख्या टोटल 11. 11 वर 1. 1.111 फॉर 1. 11 वाजून 11 मिनिटं. 11-11 2011ला जिंकण्यासाठी आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया बरोबर 111 धावांची गरज होती. 11 वाजून 11 मिनिटं 11 सेकंद जिंकण्यासाठी 111 धावांची गरज. 11-11 2011ला इथे 1.1 आलं होतं. 11 फॉर 1. निल्सन आकडा. धावसंख्या टोटल पुढे सरकते 13. 1 बॉल स्वप्नील. आता मात्र संधी स्वतः सचिन कवठे त्या ठिकाणी येत आहेत. नाही, थोडे लांब होते. खूप प्रयत्न केला. बघा, बॉलिंग करून फॉलो थ्रू मध्ये जाणं आणि पुन्हा तितकंच ग्राउंड कव्हर करणं हे कठीण आहे. 1 धाव. धावसंख्या 14.
विशाल शिर्के साईड लावा तिथून. विठ्ठल काय करतोय तिथे? विठ्ठल डाव्याष्टी बाहेरचा वाईट. कमिटी मेंबर आयोजक यांचं आगमन झालेलं आहे दुपारी ठीक 4 वाजता संध्याकाळी. स्वागत आहे आपलं. आणि चेंडूला खेळून काढलं मात्र डिक्लेअर आहे 9 प्लस. रायझिंग सन संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करत असताना विकेटच्या मागे ज्याला आपण पाहिलं विकेट किपर फ्री हिटचा बॉल ते चेतन चेऊरकर उर्फ कोळ्या. त्यांचाच वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोळ्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आज त्याचा वाढदिवस आहे. आणि मी विनंती करेन चंग्याला एक छानपैकी चॉकलेट केक येऊ द्या. चंग्याला इकडे डायरेक्ट पार्सल करा. बग्गू आलेला आहे. बग्गू का भी हार्दिक स्वागत. धाव संख्या 18. संजू भाई आपका भी हार्दिक स्वागत. 3 बॉल झालेला 3. गोलंदाजी करते सचिन कवठे. थोडंसं वातावरण ढगाळ आहे. असं वाटलं होतं की पावसाच्या जास्त मोठ्या सरी येतील मात्र आज उद्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे संकेत आहेत. फुलटॉस अप्रतिम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा जुने दिवस आठवत असताना आणि ज्या प्रकारची बॅटिंग स्वतः उत्कृष्ट खो खोपटू आहे प्रशिक्षक आहे ओमिया स्पोर्ट्स क्लब नवनवीन खेळाडूंना तयार करतोय. भाऊसाहेब वर्त गोखले कॉलेजचे प्रशिक्षण आणि क्रिकेटमध्ये देखील तितकाच चांगला. आता मात्र पुढे डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारलेला फटका अनिल बोधे एका बाजूला. मगाशीच म्हटलं मी कामेश पेडणेकर यांचं देखील आपण क्रिकेट पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट ते खेळलेले आहेत. मला आठवतं फोर्स वन लाईव्ह पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली आणि ज्यांनी शिंपोलीच्या मैदानावर साई माऊली चषक आयोजन करते होते त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा फोर्स वन रोहन गुप्ता यांची टीम आम्ही कॉमेंट्री करत होतो. त्यावेळेस राम यादव सुभाष कोलापते आणि त्या संघामध्ये स्वतः कामेश पेडणेकर देखील खेळले होते 40+. आता मात्र या चेंडूला खेळून काढले. 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहेत. आणि त्या वर्षी देखील ज्यावेळेस राम यादव स्टेजवर आले रॉफ आले स्टेजवर सुभाष कोलापते आले त्यात देखील ते म्हणाले कामेश आता आपण 40+ ची टीम तयार करून आपण नक्कीच ओपनमध्ये देखील खेळू. मग रबर बॉल असेल तरी चालेल किंवा टेनिस बॉल असेल असा अनुभव. 2 ओव्हर नंतर एकूण धाव संख्या 27. या स्पर्धेमधली सर्वाधिक धाव संख्या 55 आपण पाहिलेली आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील लेजंड्स कप 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय. बॉलर नेम प्लीज नितीन कदम. अजून एक आमच्या हा बोला. या स्पर्धेसाठी ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे आपण जे पाहतोय टी शर्ट्स आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचं देखील या ठिकाणी आगमन. प्रेक्षकांमध्ये बसून रजनीश मला वाटतं बाजूला बसलाय त्यांच्या अजय सौरभ समोरच्या नाही आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना षटकार फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आणि सो ब्युटिफुल सो एलिगंट अँड लुकिंग लाईक अ वाव. खाऊन जातोय भाव. 8 बॉल 23 धावांवर खेळतोय. आतापर्यंत 35 धावांची तुफानी खेळी. त्यानंतर महेश पाटील यांच्या नावावर 31 धावा. पुन्हा एकदा 28 राहुल वळवेकर. पंचांचा इशारा वाईड आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ट्रॉफीज आणि फर्स्ट प्राइज भूषण अनंत विचार यांच्याकडून आपण पाहतोय जे सुंदर अशा ट्रॉफीज त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक टी शर्ट्स पाहतोय आपण. धन्यवाद जुनोचे देखील. हो संधी होती ओव्हरपिच चेंडू होता मात्र क्लिअर करू शकले नाही. समोरच्या दिशेला ट्रॅकवर
ज्या पद्धतीने आपण म्हणू शकलो असतो बॉल जाऊ शकला असता. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल या अगोदरचे 2 आहेत. षटकार नव्हता. नाही 2 ते नाही मगाचे जो वरती उडून गेलेला तो. येस कळलं 6 नंतरचे 2 प्लस होते. वाईट प्लस होता. 36 झालेत. डाव्या यष्टी बाहेर 37. मॅक्झिमम स्ट्राईक या बॅटरला घ्यावी लागणार आहे. कामेश त्या प्रकारची बॅटिंग करतोय. जीएससी लेजंड 11 विरुद्ध आपण पाहतोय सुरुवातीला सामना. नितीन कदम यांचा संघ स्वराज्य 11. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुढे सरसावत समोरच्या दिशेला. सोपा नाही. झेल सुटलेला आहे. एकदा पूर्ण केलेले आहे. स्ट्राईक घेणार नाही घेणार. या ठिकाणी व्यासपीठावर हितेंद्र जाधव सर आमचे मार्गदर्शक पोईसर जिमखाना मुख्य प्रशिक्षक हितेंद्र जाधव सर व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम सर. आपण या ठिकाणी आलात. Paired. पंत 28 पंत 35 एकूण आपण पाहिले तर 63 धावा केलेल्या आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खूप चांगली बॅटिंग आज करतायत आणि अशी बॅटिंग पाहून असं वाटतच नाही की रबर बॉल पण हा रेग्युलर खेळतो की काय असा प्रश्न मनात येतो. टेनिस क्रिकेट तर नेहमीच आपण त्याला पाहायला खेळत असताना. येणाऱ्या 3 रविवारी 1 जून 8 जून आणि त्यानंतरचा एक रविवार ती देखील स्पर्धा बहुतेक होण्याचा प्रयत्न याच मैदानावर. एक मोठी स्पर्धा लवकरच मैदानात पाहायला मिळेल. पायातला बॉल खोदून काढला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पुढच्या रविवारी 1 जूनला 10,000 7,000 8 जूनला प्रवेश शुल्क 2,800
8 जूनला 10,000 5,000 आणि बहुतेक अजून एक मोठी स्पर्धा आपल्याला घ्यायला मिळेल ती म्हणजे एंडिंगला किंवा पहिला रविवार दुसरा रविवार जुलैचा 25-15 फुल टॉस हा देखील बाहेर जाणार का यस आउट ऑफ द पार्क उशिरा का होईना मात्र आलेला एक सुंदर फटका अनिल बोधेच्या बॅटमधून षटकार धावसंख्या 48 बघूया आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्या मग ते इंटर अप किंवा ओपन अप मधली आपल्याला पाहायला मिळेल का कारण या अगोदर 55 ही धावसंख्या आपण शिवप्रतिष्ठान या संघाकडून पाहिली होती समीर नाईक आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत गणेश पालंडे महादेव अमोल डाव्या बाहेर वाईट अवांतर धाव या वाईटने धावसंख्या पुढे सरकते एकूण धावसंख्या 49 49 चौथं षटक सुरू आहे आणि जवळपास 16ची सरासरी आपण पाहिजे टू टू गो नाही गरज नव्हती जागेवरून खेळले असते मात्र अगोदरच प्री प्लॅन स्ट्रोक होता की मला पुढे जरचावत खेळायचं होतं चेंडू डॉट निर्धाव धावसंख्या 49 शेवटचा बॉल चौथ्या षटकातील स्ट्राईकला अनिल बोधे कट बल्ले का किनारा विकेट कीपर का सहारा खिलाड़ी आउट गॉन 49 ला अनिल बाद होत आहेत संघाची धावसंख्या 49 at the end of fourth over 49 runs लाली स्वप्नील बांदवलकर मगाशी मोठे बंधू खेळताना पाहिला आपण रायझिंग सन संघाकडून सचिन बांदवलकर बाबा आता लाली पहिलाच बॉल आणि आता मात्र क्लिअर होतोय पॉवरफुल हिट षटकार आउट ऑफ द पार्क बिग वन 55 स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या बघा किरण कुळे मंगेश हितेंद्र जाधव सर सर्व जुने मित्र या ठिकाणी बोलतायत मंग्या यंग जनरेशनचा गोलंदाज फुल टॉस कडक पॉवरफुल सड़क पर कड़क जिया धड़क धड़क 6 रन 61 2 बॉल 2 षटकार बघूया 6 बॉल 6 येणार का राहुल वळवेकर आजचा दिवस निश्चितपणे या खेळाडूने अक्षरशः गाजवलेला आहे द डे बिलॉंग्स टू दिस बॅट्समन none other than Rahul Walwekar. What a batting in the first half, inter half. When they played in the first match, they scored 28, then 35, and now in the second half, it's going to be open up. He's leading with Legend 11, back-to-back 2-6. So next one, along with the carpet, straight down the ground toward the long on. 1 run has been taken. They're going for the second run. Bablu Khanojia, the good combination, the good pair. As far as running as well as the understanding is concerned, the partnership has been building in the first half as well between Bablu and Rahul, and score moves to 63 in the last over. Swapnil Lali, next one to right-hand batter Rahul. Oh, there's a leading edge. It's a big thick edge, and it's a dot. Swapnil Lali, he has to bowl another remaining 2 balls. The first 2 balls back-to-back sixer, then 2 runs, then dot. Another 2 balls left as far as the last over is concerned. Next one. Short delivery. It's a rising delivery, not exactly middle of the bat of batter Rahul. Another 1 run. 64.
highest score of this tournament, maintained and scored by team Legends 11 YG, Young Generation Sports Club. Another player, Mangesh, is also there on the track. He's also enjoying and watching this cricket from the far end. The place toward the deep square leg. 1 run already scored, but both the batsmen are really comfortable with 165 is the score, and 66 runs to win. 65 to win. So exactly the score made by team YGSC Legend 11, 64 and 65 to win Swaraj 11. Let's see what kind of strategy are looking for against the team YGSC Legend 11, because it's not a tennis tournament, it's going to be a tournament. काय म्हणताय कशात रबर बॉल का क्रिकेट है. देखिए बॉलिंग में संधि बनना इन्हें भी हम देखेंगे. तुल्य कन्नड़ समाज की जो टूर्नामेंट इस साल गोकुल द्वारा आयोजित एक बड़ी संस्था और समाज के माध्यम से परिसर जिमखाना पर आयोजन था, और पूरे मुंबई में जहां पर महाराष्ट्र और पूरे भारत ओके कोळ्याचं
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. Action time. स्ट्राइक पर सुमित, 9 सेकंड पर जुगेश. जो खिलाड़ी फील्डिंग कर रहे हाथ ऊपर कीजिए. चला सर्वांनी हात वरती करा. अनिल बोधे. कव्हरला कोण कोण आहेत? बाचक्या, दीपक. चला स्टार्ट. पहिला बॉल संदीप. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात महाराष्ट्रामध्ये आपण चारकोप मध्ये देखील पाहतोय. मुंबई उपनगरामधील यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील लेजंड्स कप मास्टर्स 2025 दुसरा पहिलाच बॉल ज्या उंचीवर टाकलाय वाईड आणि प्लस 2 धावा. बघा या बॉलरच्या बॉलिंगला जो स्पीड आहे, ज्यावेळेस बॉलला जो स्पीड आहे, चेंडूला जी गती आहे, जर याचे बॉल थोडी पाणी असते आणि जर पुढे गुडलेंडला पडले असते तर मी सकाळी म्हटलं होतं की एखादा जर फास्टर बॉलर आला तर काय करू शकतो ते आता पाहायला मिळतंय, जे संदीप करू शकतो. बघूया. मागे डिक्लेअर केलं दोघांनी पण सांगा. अक्षय कोकाटे फिडो वाईड आणि प्लस असं दाखवा हाताने. चला गोलंदाज सज्ज. पहिल्या बॉलला वाईडला प्लस 2 धावा. लक्ष 65 धावांचं. बॉल बॅटच्या खाली लागला. सुमितच्या जोपर्यंत बबलू करोजिया बहु वर्ष 40 प्लस जरी असले तरी हे सर्व मेहनत जे आपण पाहत आहोत. तुषार शिंदे, मी मगाशी म्हटलं की याचा बॉलला जो स्पीड आहे आणि सकाळी जे बाकीत केलं होतं. सावकाश बाबा, तू धावत धावत वजन कंट्रोल करा. मामा भाचे. एक धाव. बॉलचा टप्पा बघा आणि आवाज इथपर्यंत आला. जोरात टाकला होता. अजून 1-2 बॉल जर आले तर बॅट्समन थोडे बॅकफुटलाच जातील. सनी खेलो. पुढचा बॉल फुल टॉस आउट ऑफ द पार्क. कडक पॉवरफुल आणि बॉल षटकार. मॅच या ठिकाणी आहे. मॅच इज ऑन अँड बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी. 6 रन. 3 बॉल 10. सुमितकडे ती ताकद आहे, जुगेशकडे ती ताकद आहे. जेवढ्या जोरात बॉल आला तेवढ्या स्पीडवर बाहेर. कारण रबर बॉल आहे. रबर बॉल जर तुम्ही चांगला टायमिंग केलं, बॉल आला मॅच बॉल घ्या, मॅच बॉल मागे आहे, तर तुम्ही मोठे मोठे फटके खेळू शकता. आणि दाखवलं या ठिकाणी ज्या प्रकारे बॉलला टायमिंग केलं. पुढचा बॉल राऊंड द विकेट आता येत आहेत. आता मात्र जोरात बॉल टाकलेला आणि विकेट किपरच्या देखील हाताला बॉल लागू शकतो. एवढ्या जोरात आपण पाहतोय. विकेट किपर संजू पांडे त्या ठिकाणी 4 बॉल 10. विशाल शिर्के 2-2 हातामध्ये घेतले. विठ्ठल. पुढचा बॉल 4 बॉल. धाव संख्या 10. 4 बॉल 10. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज संदीप अण्णा. बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातून, कारण जोरात बॉल टाकला होता तितकाच जलद गतीने वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करते. और गेंदबाज रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते बल्लेबाज को. बहुत ही अच्छे टप्पे पर गेंदबाजी. रन संख्या 10. लास्ट बॉल टू गो. एक बेहतरीन सिक्सर आया था. सुमित के लिए अभी स्लोवर वन. मिस टाइम स्ट्रोक अनिल बोधे के हाथ में. दैट शुड बी टेकन. गॉन. पहले ओवर की समाप्ति के बाद अच्छा कमबैक. 3 बॉल डॉट जिसमें विकेट आया. 10 रन.
पांडू नॉन स्ट्राईकला, मात्र स्ट्राईकला जुगेश. सुमित आउट झालेले आहेत. साई स्पर्श पदयात्री सेवा मंडळ यांची देखील तयारी सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी ट्रॅकवर आपण पाहतोय आयोजन नियोजन कसं असणार. ज्ञानेश जानावळे हे देखील त्यांना लीड करणार आहेत. बबलू बॉल पॉवरफुली बिहाइंड द विकेट आहे की कुठे बघूया. आतमध्ये असेल तर पळून काढायचे आहेत, पलीकडे गेले तर डिक्लेअर आहे, लक्षात घ्या. बघा आत्ताच मी म्हटलं की 1-2 स्पर्धा होणार आहेत. 1 जूनची स्पर्धा मी डिक्लेअर केली, मी 8 जूनची पण डिक्लेअर केली. त्यानंतर 8 जूनच्या पुढचा जो रविवार आहे त्या रविवारी किंवा त्यानंतरच्या रविवारी 25,000 15,000 किंवा दुसरा वीक जुलैचा याच मैदानावर आहे मोठी स्पर्धा ओपनची 25-15. समोरच्या दिशेला अनिल आहेत. मिस टाइम 1 बाउन्स. बघा बॉल जरी मिडल नाही झाला तरी सुद्धा बॉल कुठे जातोय. मगाशी कामेशने जे फटके खेळले क्लिअर हिटिंग षटकार. त्यामुळे फक्त रबर बॉलला तुम्हाला बॅटला बॉल टाइम करायचा आहे आणि चेंडू सीमा पार जात आहेत. संख्या 12 स्लोअर वन. क्या बात है, ये दोनों का कॉम्बिनेशन आज बहुत नजर आया. अच्छा लावणी कलाकार को ढोलकी वाला साथ देता है. डॉक्टर जो लिख कर देता है कंपाउंडर वही अपना योगदान देते हैं. और बिल्कुल दोनों का एक अच्छा कॉम्बिनेशन. जब गेंदबाजी कर रहे विकेट कीपर भी उतना ही सक्षम. अगली गेंद राइट हैंड बैटर के लिए मौका बनाया लेकिन हाँ कामेश बहुत पीछे थे. 1 रन और दूसरा रन भी यहां पर मिलेगा. 2 धावा या 2 धावांनी धाव संख्या. एकूण धाव संख्या किती आहे 14. लक्ष्य धावांचा आहे 65. सकाळी पाऊस झाल्यानंतर काळोख झाला होता, असं वाटलं होतं की गडद काळोख झाल्यानंतर आता मस्त पाऊस पडणार आहे, सर्व एन्जॉय करतील, मात्र ते होऊ शकलं नाही. राउंड द विकेट. क्या बात है, नॉट आउट बाय अंपायर बट व्हॉट अ अंडरस्टँडिंग बाय विकेट कीपर. बघा वजनदार व्यक्तिमत्व आहे, मात्र काय चलाकी दाखवलेली आहे. फ्लेक्सिबिलिटी ऑफ संजू पांडे. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. घरी जाऊन निश्चितपणे ऑनलाईन जे प्रेक्षक पाहत असतील त्यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा बबलू कनोजिया राईट हँड बॅटमन. जुगेश साडी बॅक ऑफ झाले, आतमध्ये घेऊन आले. ऑफ ब्रेक कळलाच नाही बॉल कुठून वळवला, किती लांबून फिरवलाय बघा. म्हणजे फक्त टेनिस बॉलच नाही. मगाशी मी म्हटलं कामेशचा उल्लेख केला. साई माऊली चषक जेव्हा आयोजित करण्यात आला होता शिंपोलीला, ज्यावेळेस एक टेनिसमध्ये असे खेळणारे खेळाडू ज्यांनी मुंबईसाठी देखील प्रतिनिधित्व केले ते आले होते. आणि त्यावर्षी मी जसं म्हटलं राम यादव, रफ, बबलू कनोजिया, कामेश पेडणेकर सर्व त्या ठिकाणी खेळले होते. आणि समोर व्यावसायिक क्रिकेट खेळणारं प्रोफेशनल रबर बॉलची टीम. मात्र हे 40+ वाले त्यांना महागात पडले. नवीन बॅटर स्ट्राईकला पांडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी संदीप अण्णाला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. लक्ष्य 65 धावांचं. क्षेत्ररक्षणात बदल. राहुल वाळवेकर आता येत आहेत स्लिपमध्ये. रुकना बाबा, अरे नहीं रुके. कमाल की गेंदबाजी. इस साल पुलिस जिमखाना में तुलू कन्नड़ समाज की जो टूर्नामेंट हुई थी जिसमें हमेशा एक बेहतरीन खिलाड़ी के तौर पर इनकी अलग खेलने की परिभाषा है और अन्ना वहां पर थे और बहुत ही बढ़िया क्रिकेट खेलते हैं समाज के लिए भी. राउंड द विकेट. अगली गेंद फ्लाइंग स्लिप में कोई गली में खिलाड़ी नहीं, पॉइंट पर लेकर आए हैं. 1 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ेगा. 16 रन 16 रन बनाने हैं 65 और यहां से अगर देखा जाए तो और 49 रन बनाने हैं. तीसरा ओवर संदीप कर रहे हैं. पहली बॉल डॉट थी, 2 गेंद पर 2 सिंगल. अगली गेंद राउंड द विकेट और बल्ले का किनारा, लेकिन विकेट कीपर का सहारा नहीं बना. जिस रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं, ऐसे लग रहा है कि हर एक गेंद पर वो गिरफ्तार करना चाहते हैं रफ्तार के साथ. देखिए पूरी जो बेड़ी यहां पर है उसको खोलकर आजादी के साथ बल्लेबाजी करना होगा बल्लेबाज को. जिस अंदाज से यहां पर गेंदबाजी. रन संख्या 17 नेक्स्ट वन.
सामने खेला हुआ स्ट्रोक खिलाड़ी है अनिल बोधे। आज ज्यादा एक्शन में खिलाड़ी नजर आ रहे हैं, हालांकि लॉन्ग ऑफ, कवर, डीप एक्स्ट्रा कवर जहां पर बास्केट को हम देख रहे हैं, ये सभी वेट कर रहे हैं कि मेरी तरफ गेंद कब आएगी। और देखिए जो गणेश होटल हो या गोल्डन लीफ हो या तुलसी विहार होटल, फ्री होम डिलीवरी वाले जो होटल से आए वो भी वहां पर रुके हुए। 6 रन मिला, मौका जड़ दिया, शानदार छक्का। साइकिल करता है तो बड़ा होता है ना, कद बड़ा होता है। मुश्किल समय में आपके साथ खड़ा होता है वही इंसान सबसे बड़ा होता है। और अपने टीम के लिए जिस तरह से बल्लेबाजी की, जब नए बैटर आएंगे जिनका नाम है, कौन है वह? दिनेश है वह। गेंदबाजी के लिए दीपक बास्किया, इन्होंने भी राइजिंग सन के लिए अपना योगदान दिया है, मुझे अभी भी याद है। छोटी है, त्रिशा है, टेंशन मत ले लो। मुझे अभी भी याद है मालवनी में एक बड़ा टूर्नामेंट है 50,000 का। राहुल केदारी ने कहा था, बिपिन ने कहा था, केतन दाटावकर ने कहा था, जब 3 खिलाड़ी उस मैच में खेल रहे थे, दीपक बास्किया थे, परीक जो परी है उनको मौका मिला था, अक्षय को, और गोटा जो आज नहीं है हितेश शेलार, इन 3 युवा खिलाड़ियों को मौका दिया था। 50,000 1 लाख का टूर्नामेंट था, विक्रोलियंस बनाम राइजिंग का मैच था। क्या हुआ मैं बताऊंगा इस बॉल के बाद कि किस तरह से राइजिंग के बहुत सारे बड़े खिलाड़ियों ने युवा खिलाड़ियों को तैयार किया। डिसिप्लिन क्या होता है। अगली गेंद, अच्छी गेंद। आणि त्या मॅच मध्ये राहुल केदारेंनी सांगितलं होतं, रे आपण विक्रोलियन बरोबर खेळतोय, तुम्ही पहिली मॅच खेळताय, चारकोप मधली 25-20 हजाराची मॅच नाही, 50,000 1 लाख बक्षीस आहे, लक्षात ठेवा। शून्य जेव्हा वाढणार तेव्हा तुमचा स्टँडर्ड वाढला पाहिजे। आणि त्यावेळी जबरदस्ती बास्कियाला शूज घालायला राहुलने, बिपिनने लावले त्याला, राजूने अक्षरशः तुला शूज घालावेच लागतील, जबरदस्ती त्याने शूज घातल्यानंतर त्याने बॉलिंग केली होती। गोट्या आज नाही आहे, हितेश शेलार त्या मॅच मध्ये खेळला होता, परीला संधी मिळाली होती। 1 लाखाची स्पर्धा, डावखुरा गोलंदाज वाईट, ज्यावेळेस नवीन खेळाडू, मला वाटतं फिडोचा तेव्हा मोठा भाऊ देखील, मोठा तोच आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अंड्या देखील त्या मॅच मध्ये होते। मणीने बॅटिंग केली होती, मनीष विक्रोलियनचा, मतलब चांगली मॅच झाली होती। पुढचा बॉल फ्लायटेड, ऑन साईडला मारलेला फटका, जोपर्यंत चेंडूवर तुषार शिंदे म्हणतोय की एवढी धावपळ होते माझी की बापरे बाप, रबर बॉल आहे। मला वाटतं आज जेवढे त्यांनी थ्रो केलेले आहेत, उद्या हात वरती जाईल की नाही डाऊट येईल। आयोडेक्स मलिए काम पर चलिए कर, चला या ठिकाणी राजू शिंदे, विठ्ठल, काय झालं, विशाल शिर्के, चला धाव संख्या 4 बॉल झालेले आहेत, 4 बॉल 4थं षटक। गोलंदाज बास्किया, पुन्हा एकदा पुढचा चेंडू बास्कियाचा, जलद गतीने प्रमोद खेतलेने अशा गोलंदाजांना कित्येक वेळा
विकेट किपिंग केलेली आहे. नाईट टुर्नामेंट जेव्हा रायझिंग खेळले होते मागच्या गल्लीमध्ये साई आदर्श त्या ठिकाणी दत्त जयंती होते. 2:30 वाजता फायनल खेळले होते. डेरेक 11 यांच्या संघाविरुद्ध 2:30 पावणे 3 4ला महाप्रसाद भंडारा घेऊन तिथे जेवले आणि त्यानंतर ती फायनल झाली होती. प्रमोद खेतलेने बॅटिंग केली होती. लिफ्टिंग बॅट्समन रोहन सावंत नवीन टीममध्ये आले होते. डावखुरे बॅटर. 2004ची गोष्ट म्हणतो मी. 21 वर्षापूर्वी रोहन सावंतचं आता वय किती आहे त्याला विचारा. 4 ओव्हर नंतर धावसंख्या टोटल मनोज सरदार नाही खेळणार. मनोज बघा हा देखील असा एक पहिला खेळाडू जो रायझिंग मध्ये असा खेळला ज्याचं बेसिक क्रिकेट लेदर क्रिकेट होतं IAS मधलं. मला वाटतं त्या वर्षी मन्या जर त्या शाळेमध्ये मराठी मीडियमला पप्पू जर असता तर मला वाटतं हॅरिल शील्ड गाजवली असती आणि वयाच्या 14-15 वर्षीच. आणि ती खंत मला केव्हापासून आहे कारण आमच्या एकविरामध्ये 10वी पर्यंत फक्त एकदा क्रीडा महोत्सव बस बाकी संपला विषय. पुढचा बॉल संतोष नामे. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातला सुंदर फटका. नेत्रदीपक. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. बिग वन. षटकार. इंटर हाफ मध्ये शिव प्रतिष्ठान विरुद्ध या खेळाडूने वाचवलं होतं धावा आणि संदीप अण्णा लगेच त्याच्याकडे जातोय काहीतरी सांगण्यासाठी नाही बॉल आणण्यासाठी. अनिल लोखंडे पण तिथे आहेत. संदीप सौरभ हे देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून रायझिंगची पहिली जी टीम होती ज्यावेळेस 92ला इथे फायनल आपण पाहिली होती. पहिल्यांदा रात्र क्रिकेट चारकोपमध्ये 92च्या वर्ल्ड कप नंतर इथे झालं. फुल टॉस. आउट ऑफ द पार्क. षटकार. पांडू इज ऑन फायर. मिला मौका और जड़ दिया. शानदार छक्का. 6 रन. म्हणून आहे. गोलंदाज सज्ज संतोष नामे आणि आता फसवलंय चकवलंय. खेळाडू बाद गॉन. विकेट किपरने कामगिरी फक्त केलेली आहे. DJ राहील. पुढचा चेंडू अजून एक यश मिळणार का अनिल बोधेच्या हातामध्ये. दॅट शुड बी टेकन गॉन. अनदर विकेट डाऊन. DJ
एक रील बनवली होती ज्या गाण्यावर. समोरच्या दिशेला मात्र सामन्याची औपचारिकता आणि विजयी संघ ठरतोय YGSC लेजंड 11.